वनमंत्री सुधीर मुनगंटीवार एका बाजूला 2 कोटी झाडं लावत आहेत, मात्र इकडे पालघर जिल्ह्यातल्या वाढा इथं राजरोसपणे झाडं तोडली जात आहेत। साग, खैर यासारख्या झाडांची कत्तल इथं केली जाते। मोठ्या प्रमाणात त्या झाडांची तस्करी होते। या कत्तलीकडे वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय असा आरोप स्थानिकांनी केलाय। झी 24 तासचे प्रतिनिधी घटनास्थळी गेले, त्यांनी आढावा घेतला आणि या संदर्भात वनक्षेत्रपालांना विचारलं। आम्ही या प्रकरणाची चौकशी करतोय असं मोघम उत्तर फक्त त्यांनी दिलंय। साधारणतः 11-12च्या दरम्यान इकडचे सर्व आमचे आदिवासी बांधव जेव्हा घरी पोहोचतात त्या पिरियडला रात्री काही मजूर घेऊन फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याला हाताशी धरून इथं मोठ्या प्रमाणात खैर तस्करी चालू होती। आम्ही वन विभागाला पत्र देऊन सुद्धा याची दखल घेतलेली नाही। आम्ही वारंवार त्यांच्याकडे तक्रारी केल्या, पण अधिकाऱ्यांच्या संगमताने व ठेकेदारांच्या संगमताने लाखो रुपयाची तस्करी चालू आहे। याच्यावरती एकीकडे मंत्री महोदय सांगतात झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा असं एकीकडे प्रयोजन लावले जाते, पण दुसरीकडे इकडे ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी चालू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।